डमरू पालथा पडायला लागला आहे तर रात्रीचंच उठतो आहे 4-5 वाजता कधी पण. आणि असं करतो आहे, आता पालथा पडायला लागतो आहे. आणि मला तर अजिबात जागा देत नाही तो झोपायला. इतकं डिस्टर्ब होते ना माझी झोप की काय सांगू. म्हणून मी उशिरा उठते आणि त्यातल्या त्यात मी माझ्या माहेरी आहे. तर माझा अजूनच एन्जॉयमेंट चालला आहे की काहीच करायचं नाही, काय नाही, नुसतं उठायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. मग आजची सकाळ पण अशीच झाली. उशिराच उठलेले मी. ऑब्व्हियसली मी झोपलेलीच होते. डमरूला सगळे घेत राहतात, मग मला काही टेन्शन नसतं एवढं. त्याला टाकलेलं खाली जरा वेळ उन्हामध्ये, तो मस्त ऊन घेत होता. आणि इकडे माझा भाऊ भांडे घासत होता. तर तो मला बोलत होता व्हिडिओ काढू नको, नाही तर मी घासणार नाही. हो, आणि तो खूप कामं करतो. सगळ्या मुलांनी कामं केले पाहिजे, त्याच्या आपल्या आपल्या मम्मीची मदत केली पाहिजे. इकडे नाश्ता वगैरे आवरून आमचं सगळं झालेलं. तिकडं उमेश पण मस्त कामाला गेलेला. आणि पनवेल डेपोचं काम चालू आहे, म्हणजे नवीन डेपो बनतो आहे. मला तरी सध्या असंच माहीत आहे, किंवा दुसरं काही पण काम चालू असू शकतं. तर तिथलचं त्यांनी दाखवलेलं आहे की पार्टिशन केलेलं आहे, म्हणजे पनवेल बस स्टँडचं नवीन ठिकाणी. मग इकडं पण आमचं जरा डमरूची मालिश वगैरे चाललेली. डमरूला आंघोळ वगैरे घातली, त्याला आम्ही झोपू घातलं. आणि डमरूची झोप तर अशी आहे हवेसारखी, म्हणजे हवा कशी इकडनं तिकडं जाती तशीच झोप आहे त्याची. झोपला नाही की लगेच उठतो आहे तो. मग त्याचं एक आहे नवीन काय त्याचं चालूच असतं. त्याची एक मज्जाच आहे. गावाकडे कोणी ना कोणी घेतं आहे, कोणी ना कोणी त्याला फिरवतं आहे, असं सगळं चालू आहे सध्या तरी. आणि इकडं थंडी खूप आहे गावाकडे. तर मग त्याला रात्री संध्याकाळचंच, म्हणजे मला स्वेटर वगैरे, कानटोपी, सॉक्स वगैरे घालावं लागतात. आणि तो घालूच देत नाही. इतका मस्ती करायला लागला आहे ना आता. उद्या त्याचा बड्डे आहे. ऑब्व्हियसली तो 4 महिन्याचा उद्या होईल पूर्ण. तर सगळ्यांनी त्याला विश करा. मग हे सगळं झाल्यानंतर त्याला झोपी वगैरे घातलं, जेवण वगैरे केलं. आणि उमेशनी पण आज डब्बा घेऊन गेलेला. त्याने डाळ नेलेली, बट त्याला काय ती डाळ जमली नाही. म्हणून मग त्याने विचार केला की मी अंडा करी घेतो. तर तो हॉटेलमध्ये गेलेला रात्रीचं 10-10:30ला अंडा करी घ्यायला. आणि मग त्याने ती अंडा करी एन्जॉय केली. आणि संध्याकाळी मग त्याने आम्हाला व्हिडिओ कॉल केलेला. त्याला डमरूची आठवण येत होती, आणि ऑब्व्हियसली आम्हाला पण येते आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट पण करा. तर भेटूया त्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.